बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या 242 कोटीच्या अपहार प्रकरणात 206 जणांवर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती एसपी डॉक्टर पवन बनसोड यांनी दिली। यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत बनावट कर्ज प्रकरण कमी मूल्यांकन असणाऱ्या मालमत्तेचे वाढीव मूल्यांकन दाखवून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलून फसवणूक केल्याचे समोर आले आहे। अखेर या प्रकरणात पोलिसांनी बँकेच्या अपहारात 420, 406, 409, 417, 418, 421, 424, 467, 468, 471, 477 अ, 120 ब महाराष्ट्र ठेवीदाराचा वित्तीय संस्थांमधील हितसंबंध सर्वेक्षण अधिनियम 1999 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। चर्चेत असलेली बाबाजी दाते महिला बँक प्रकरणात अखेर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहकारी संस्था विशेष लेखापरीक्षक श्रीमती सुनीता पांडे यांनी केलेल्या लेखापरीक्षण अहवालवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये मुख्य आरोपी संचालक मंडळ, कर्ज समिती, कर्जदार, मूल्यांकन करून देणारे अधिकारी, सीईओ, बँक, इतर अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे। 242 कोटीच्या अपहारात एकूण 206 जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे। मात्र या प्रकरणाशी संबंधित असलेले 4 सीईओनी राजकीय दबावातून वगळण्यात आल्याची चर्चा आहे। बाबाजी दाते महिला सहकारी बँक याच्यामध्ये झालेली जी आक्षेपार्ह गैरव्यवहार तसाच आर्थिक अनियमितता आणि निधीचा गैरवापर, संगनमताने गैरव्यवहार याबाबतचा चौकशी करण्यासाठी अहवाल शासनाने दिला होता आणि चौकशीनंतर सौ सुनीता सतीश पांडे, विशेष लेखापरीक्षक वर्ग 1, सहकारी संस्था साखर अमरावती यांनी काल रोजी आपल्याकडे गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये साधारण 206 आरोपी असणार आहेत आणि याच्यामध्ये भारतीय दंड संहिता 1860 याच्यानुसार कलम 420, 406, 409, 417, 418, 421, 424, 467, 468, 471, 477 अ, 120 ब आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 सेक्शन 3 म्हणजेच MPID सेक्शन 3 या अन्वये इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि ऑडिट रिपोर्ट झाल्यानंतर चौकशी दरम्यान लोकांना जे गैरव्यवहार करणारे लोक आहेत किंवा जे कर्जदार आहेत या लोकांनी या 15 ते 20 दिवसामध्ये साधारण बँकेचे 9 कोटी रुपये सुद्धा जमा केलेले आहेत आणि अशा पद्धतीने हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा आरोपी याच्यामध्ये संख्यांची वाढ सुद्धा होणार आहे आणि गुन्हा दाखल झाल्यामुळे या बँकेचं कर्ज प्रकरण जे आहे, जे आतापर्यंत लोक फेडत नव्हते, गुन्हा दाखल झाल्यामुळे हे कर्ज फेडण्याची प्रक्रियेमध्ये सुद्धा वाढ होणार आहे। अजिबात नाही, प्रत्येकालाच इथं यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लोकांना हे वाटतं की ही बँक जी आहे याच्यामध्ये ठेवीदार वर्ग जो आहे सर्वसामान्य वर्ग आहे आणि प्रत्येकालाच ते पैसे मिळाले पाहिजे, मेहनतीचे पैसे आहेत, त्याच्यामुळे कुठलाच प्रकारचा हस्तक्षेप नाही आहे। फक्त याच्यामध्ये सर्वांचा एकच हेतू आहे की बँक पुनर्जीवित व्हायला पाहिजे आणि ठेवीदारांचे पैसे मिळायला पाहिजे। सर, या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात अगदी बरोबर आहे, आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग करण्यात येतो।